आता मस्त पाऊस पडतोय आणि पावसामध्ये गरम गरम आणि चमचमीत खावं असं प्रत्येकालाच वाटतं. तर चला आज मस्त झणझणीत अशी मिसळ तयार करूया. आता मिसळ करायची म्हटलं ना तर सगळ्यात आधी आपल्याला ही मटकी जी आहे ना ती शिजवून घ्यावी लागेल. तर आधी आपण ही मटकी थोडंसं मीठ आणि पाणी घालून शिजत ठेवूया. आता इथं पहिली महत्त्वाची टीप म्हणजे मटकी शिजवताना जर का त्यामध्ये तुम्ही गरम पाणी घातलंत ना तर मटकीला येणारा उग्रवास जो आहे ना तो कमी होतो. पावसाळ्याच्या दिवसात बऱ्यापैकी मटकीला उग्रवास यायची शक्यता असते. म्हणून मग काय करायचं तर गरम पाणी घालायचं आणि ही मटकी आता आपण शिजत ठेवूया. आता मिसळ म्हटलं ना तर ती चमचमीत आणि झणझणीत तर आलीच. आता चमचमीत करायसाठी काय करायचं तर मध्यम आकाराचा एक कांदा घ्यायचा आणि तो कांदा असा जाळावरती भाजून घ्यायचा. आता हा कांदा भाजताना मी आतमध्ये सुरी खुपसली म्हणजे मग या कांद्याची वाफ निघून जाते आणि आतपर्यंत कांदा छान असा भाजला जातो. आता हा मिसळीचा मसाला एकदा का साधला ना तर तुमची मिसळ इतकी चविष्ट होते की ज्याची चव कुणीही विसरणार नाही. तर आता बघा कांदा छान भाजला गेला आहे. कांदा बाजूला काढून घेऊया आणि आता ही सुरी गरम झाली आहे ती खोबऱ्यामध्ये खोवायची आणि खोबरंसुद्धा असंच भाजून घ्यायचं. आता इथं जर का चूल असेल ना तर चुलीत विस्तवावरती आपल्याला हे भाजता येतं. पण आता आपल्याकडं चुलीचं ऑप्शन नाही आहे तर गॅसवरतीच आपण चुलीची खमंग अशी चव आणणार आहे. आणि हे बघा हे असं खोबरं छान असं भाजून घ्यायचं. खोबरं पटकन जळतं म्हणून सारखं त्याला फिरवत राहायचं. पण असं तुम्ही खोबरं भाजून घेतलं ना की या खोबऱ्याचा खमंगपणा आणि तेलकटपणा मस्त असा उतरतो. म्हणून खोबरं नक्की भाजून घ्या. हे बघा हे असं काळं झालं पाहिजे. आता एका कढईमध्ये अगदी आपला पोहे खायचा चमचा असतो ना ते 2 चमचे तेल घालून घ्यायचं. आणि आता या तेलामध्ये पहिल्यांदा आल्याचे तुकडे घालून घ्यायचे. नंतर लसणाच्या 15 ते 20 पाकळ्या घालून घ्यायच्या. नंतर अगदी बारीक चिरलेला कांदा थोडंसंच घालून घ्यायचा. आता हे साहित्य छान असं परतून घेऊया. हाच मसाला आपला सिक्रेट मसाला आणि ज्याच्यामुळं आपली चविष्ट मिसळ झटपट तयार होणार आहे. तर आता लगेच याच्यामध्ये 1 मोठा चमचा गावरान पांढरे तीळ घालून घ्यायचे. आता घालूया 1 चमचा धने. धने अखंडच घालून घ्यायचे म्हणजे हे भाजून मस्त असे खरपूस मसाल्यासोबत याची चव छान लागते. म्हणून हे सगळं साहित्य 2 चमचे तेलावरती मस्त असं भाजून घ्यायचं. आता तुमच्याकडे घरामध्ये जे गरम मसाले उपलब्ध असतील ना म्हणजे जायपत्री, चक्रीफूल, दालचिनी आणि तमालपत्र असे मसाले अगदी थोडेसे घालायचे आणि हे पुन्हा एकदा खमंग सुवास येतोपर्यंत भाजून घ्यायचं. हा सगळा खेळ मसाल्याचा आहे. एकदा का मसाला छान झाला की याची तर्री कट छान तयार होतो. तर आता याच्यामध्ये लगेचच घालूयात कढीपत्त्याची पानं. आता आपण पहिल्यांदा जे खोबरं घेतलं होतं ना जे जाळावरती भाजून घेतलं त्याचे तुकडे करायचे आणि ते सुद्धा यामध्ये घालायचं. आता हा भाजून घेतलेला कांदा हे सगळं साहित्य कढईमध्येच आता आपण पूर्ण थंड होऊन देऊयात. एकदा फक्त हलवून घ्यायचं. या पद्धतीने एकदा तुम्ही मिसळीचा कट असतो ना त्याचा मसाला करून बघा बरं का. तुमची मिसळ 100% प्रसिद्ध होणार. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 मध्यम आकाराचा कच्चा टोमॅटो फिरवून घेऊयात. छान बारीक प्युरी तयार करून घेऊया. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे जे मसाले छान असे भाजून घेतले होते ना ते घालून घेऊयात. गरजेनुसार थोडंसं पाणी घालायचं
आणि फाईन पेस्ट करून घ्यायची. तर हा बघा आपला मसाला छान असं वाटून तयार झाला. गरजेनुसार पाणी घातले, अगदी फाईन पेस्ट तयार करून घेतली. आता कढईमध्ये चांगलं अर्धी वाटी तेल घालायचं. आता या तेलामध्ये आपण तयार केलेला मसाला जो आहे ना तो आवश्यकतेनुसार घालून घेऊया. थोडासा शिल्लक राहिला ना तरी तो दुसऱ्या कुठल्याही भाजीला आमटीला वापरता येतो बरं का. तर आता हा मसाला तेलामध्ये चांगला परतून घेऊया. आता ह्या मसाल्याला छान असं तेल सुटलं की आपण ही जी टोमॅटोची प्युरी केली होती ना ती घालून घेऊया. आता या मसाल्यामध्ये 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि 1 चमचा आपण घालणार आहोत कांदा लसूण मसाला. म्हणजे इथं कुठल्याही वेगळ्या मसाल्याची आपल्याला अजिबात गरज लागणार नाही. म्हणजे कोणताही वेगळा बाहेर मार्केटमध्ये मिळणारा मिसळ मसाला वापरायची गरजच नाही. तर बघा मस्त असा खमंग सुवास आला. तेल तर किती छान सुटले तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे. तर मी इथं पाणी उकळवत ठेवलं होतं. साधारण अर्धा लिटर पाणी उकळवून घेतलेलं आहे. ते कढईने घालून घ्यायचं. तर आता बघा कोणताही विकतचा मसाला न वापरता घरगुती साहित्य वापरून झणझणीत मस्त आणि अजिबात पातळ नाही म्हणजे दाटसर मिळून आलेला असा हा कट तयार झाला. आता हा कट उकळायला लागला की नाही की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आता बघा या रश्श्याला मस्त अशी उकळी आली की नाही की आपण जी मटकी उकडत ठेवली होती ना त्या मटकीचं वरचं पाणी आधी घालून घ्यायचं आणि नंतर त्यातली थोडीशी 1 वाटीभर मटकी यामध्ये घालायची. मटकीचा सगळा अर्क मस्त असा उतरतो. तर आता मस्त अशी मिसळ खायला घेऊयात. पहिल्यांदा घालूया लिंबू, त्यानंतर 2 पाव, त्यानंतर ही उकडलेली मटकीची वाटी, फरसाण्याची वाटी, छान बारीक चिरलेला भरपूर असा कांदा आणि मोठ्या बाउलमध्ये आपला चमचमीत झणझणीत आणि चविष्ट असा हा मिसळीचा कट. काय मग मंडळी कशी वाटली ही मिसळ करायची एकदम वेगळी पद्धत. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही मिसळ कशी वाटली. आणि हो तुमचा एखादा मिसळीचा आवडता स्पॉट असेलच तर तो सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका.